नमस्कार मित्रांनो, माझं नाव शारंग कुलकर्णी. आज मला तुम्हाला LSTM, RNN आणि GRU हे जे 3 सिक्वेन्शियल मॉडेल्स आहेत त्यांच्यामधली जी स्टेटची जी कॉन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मला तुम्हाला एक इंट्युएशन द्यायचं आहे की स्टेट काय आहे. तर ते समजावून घेण्यासाठी मी एका कथेचा आधार घेतला आता. तर ही कथा अशी आहे की प्रतापगड नावाचं राज्य आहे, तिथं प्रतापदेव नावाचा राजा राज्य करतो आहे आणि तो खूप धाडसी आहे, शूर आहे आणि लोक त्याला खूप मानतात आणि त्याच्या राज्यात खूप भरभराट पण झालेली आहे जनतेची त्याच्या राज्यातल्या. तर असं प्रतापगड नावाच्या राज्यावर प्रतापदेव नावाचा राजा राज्य करत आहे. त्याच्यानंतर एक त्याच्याच काय म्हणतात आजूबाजूला एक राज्य आहे हिम्मतगड नावाचं आणि तिथं काली नावाचा राजा राज्य करत आहे. आणि हा जो काली नावाचा राजा आहे तो प्रतापदेवावर खूप जळतो. बेसिकली काय म्हणतात त्याला जलन खूप आहे त्याला आणि एक कॉन्फ्लिक्ट आहे, एक विरोध आहे एकमेकांसाठी. तर हा काली जो आहे तो त्या प्रतापदेवावर आता अटॅक करतो आणि त्या तुंबळ युद्धात अनफॉर्च्युनेटली प्रतापदेवाचा मृत्यू होतो. आणि मग हा मृत्यू झाल्यानंतर खूप शोककळा पसरती प्रतापगडावर, कारण त्यांचा राजा गुणी राजा मृत्युमुखी पडला. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवर त्याचा मुलगा म्हणजे प्रतापदेवाचा मुलगा देववर्मन बसतो. तो पण आपल्या बापासारखा शूर असतो, धाडसी असतो, उदार असतो. आणि 6-7 वर्ष जातात आणि तो 20 वर्षांचा होतो देववर्मन. आणि बदल्याच्या भावनेमध्ये त्याच्या मनात पण त्या कालीसाठी बदला घेण्याची एक आता भावना असतेच, राईट. त्याने त्याच्या वडिलांचा खून केला होता, तर तो त्या बदल्याच्या भावनेमध्ये त्या कालीच्या राज्यावर हमला करतो आणि तुंबळ युद्ध होतं आणि तो देववर्मन जिंकणार आहे असं वाटत असतानाच काली देववर्मनला मारतो आणि परत एकदा प्रतापगडाच्या राज्यावर शोककळा पसरती. आता प्रतापगड नावाचं जे राज्य आहे त्याच्यावर आता परत देववर्मनचा मुलगा म्हणजे आमच्या प्रतापदेवाचा नातू बसतो आणि त्याचं नाव असतं बिंदुसार. आता बिंदुसार जो आहे त्याच्याबद्दल जनतेचं असं मत आहे की तो काय फार धाडसी नाही, शूर नाही, हिम्मतवान पण नाही आहे, पण तो जरा चतुर टाईपचा आहे, जरा शकुनी मामा टाईपचा आहे, जरा आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग हे सगळे त्याच्यामध्ये आहेत गुण. तर हा राजा राज्य करतो आणि वयाची काहीतरी 20 वर्ष झाल्यानंतर तो ह्याच्यावर अटॅक करतो कालीवर. आता काली आणि ह्याची पण एक लढाई होती, पण गंमत म्हणजे या लढाईमध्ये या नातवाचा पराभव होणार असतो असं दिसत असतं, म्हणजे या बिंदुसारचा. पण सडनली बिंदुसार त्या कालीला मारतो आणि आज्याचा आणि आपल्या वडिलांचा बदला घेतो आणि ते युद्धही जिंकतो. तर अशी ही कथा आहे. आता या कथेमध्ये आता मी तुम्हाला कथा सांगितली, आता कथेमध्ये सर्टन पॉईंट्स आहेत, सर्टन स्टेट आहेत या कथेच्या. तर कथेमध्ये काय काय कंपोनंट्स आहेत, काय काय स्टेट्स आहेत. तर कथेमध्ये एक स्टेट तुम्ही अशी मानाल एक स्टेट आहे ज्यामध्ये ती आहे रिव्हेंजची स्टेट आहे, की कालीने प्रतापदेवाचा खून केल्यानंतर त्याच्या काय म्हणतात मुलाच्या आणि नातवाच्या मनात एक रिव्हेंजची भावना आहे. त्याच्यानंतर या कथेमध्ये पॉवर आहे की राजा शूर आहे, हिम्मतवान आहे, तर तो पॉवरचा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर एक ट्रॅजेडीचा एक स्टेट आहे, कंपोनंट आहे, की बाबा ट्रॅजेडी होती, जेव्हा प्रतापदेव मरतो तेव्हा जनता दुखावली जाते, शोकमग्न होती, ट्रॅजेडीचा कंपोनंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी जेलसीचा पण कंपोनंट आहे, की असं ते आहे की जेलसी वाटल्यामुळंच काली त्या प्रतापदेवावर हमला करतो. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्टची पण खूप मोठी स्टेट आहे, की कॉन्फ्लिक्ट होतो त्यांच्यामध्ये, सततची युद्ध आहेत. तर तुमचं डोकं जे आहे ते पण एक टाईपचं सिक्वेन्शियल मॉडेलच आहे असं आपण म्हणूया. आणि ही जेव्हा तुम्ही गोष्ट ऐकता आणि तुम्हाला जेव्हा कोणी विचारतं की तुम्हाला गोष्ट कशी वाटली, तर तुम्ही कसं ठरवता की तुम्हाला कशी चांगली वाटली. तर बेसिकली तुमच्या डोक्यामध्ये ही कथा ऐकल्यानंतर एक स्टेट निर्माण होती आणि ती स्टेट म्हणजे 0.5 रिव्हेंज, 1 पॉवर, म्हणजे काही ती व्हॅल्यूज त्याच्या, की बाबा ह्याच्यामध्ये 50 बदला होता, 25 रिव्हेंज होता, 25 पॉवर होती,
30 कॉन्फ्लिक्ट होता, अशा पद्धतीने काहीतरी स्टेट बनते तुमच्या डोक्यामध्ये. तुम्हाला माहितीच असेल, सगळ्याच लोकांना सगळ्या कहाण्या आवडत नाहीत. काही स्पेसिफिक लोकांना बदल्याच्या कहाण्या आवडतात, काही स्पेसिफिक लोकांना कॉन्फ्लिक्टच्या कहाण्या आवडतात, काही लोकांना हॅपीनेसच्या कहाण्या आवडतात. तर बेसिकली मला सांगायचं काय की तुमचं डोकं जे आहे, तुम्ही जेव्हा कथेचं एक एक शब्द तुमच्या डोक्यात जेव्हा जातो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये स्टेट्समध्ये बदल होत असतो. आता बेसिकली मी तुम्हाला त्याचं उदाहरण देऊ इच्छितो इथे. जेव्हा मी तुम्हाला पहिलं वाक्य म्हणलं की प्रतापदेव नावाचा राजा राज्य करतो, तो खूप शूर आहे, तर त्याच्यामधला जो पॉवर कंपोनंट आहे तो तुमच्या डोक्यात वाढतो की तो पॉवरफुल राजा. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की कालीच्या मनात प्रतापदेवाबद्दल जेलसीची भावना आहे, मग तो जेलसीचा कंपोनंट वाढतो. जेव्हा काली त्याच्यावर हमला करतो प्रतापदेवावर, तेव्हा कॉन्फ्लिक्टचा कंपोनंट वाढतो. जेव्हा प्रतापदेवाचं मरतो प्रतापदेव, तेव्हा तुमच्यामध्ये ट्रॅजेडीचा कंपोनंट वाढतो. अशा पद्धतीने कंपोनंटमध्ये कंपोनंट खालीवर होतात. आता आपण दुसरं वाक्य बघू. त्याच्यामध्ये काय होतं, नवीन राजा राज्यावर येतो, मग पॉवरचा कंपोनंट अजून वाढतो. त्याच्यानंतर कारण तो पण शूर असतो, राईट. त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट पण वाढतं आणि रिव्हेंज पण वाढतो, कारण नवीन राजाला त्या कालीवर बदला घ्यायचा आहे. आता काली त्या नवीन राजालाही मारतो, मग ट्रॅजेडीचा कंपोनंट अजून वाढतो. अशा प्रकारे ते वर्ड बाय वर्ड तुमच्या डोक्यामध्ये एक रिप्रेझेंटेशन आहे या कहाणीचं, त्याला आपण स्टेट म्हणूया, की या कहाणीचं तुमच्या डोक्यातलं रिप्रेझेंटेशन म्हणजे आपण त्याला स्टेट म्हणूया. आता बेसिकली जेव्हा RNN आणि LSTM वर्ड्स प्रेडिक्ट करतात किंवा एखादा सेंटिमेंट अनालिसिस करतात, तेव्हा ही स्टेट घेऊन ते चालतात. बेसिकली तुम्हाला जेव्हा एखादा वर्ड प्रेडिक्ट करायचं आहे, राईट, तर वर्ड प्रेडिक्ट करताना काय होतं की प्रत्येक स्टेटच्या कंपोनंट भोवती एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन होतं. उदाहरणार्थ समजा बदल्याची भावना कथेमध्ये दिसली, तर बदल्याशी संबंधित जे शब्द आहेत, उदाहरणार्थ बदल्याशी संबंधित काय शब्द आहेत की धरून आता असावेत, राईट, बदल्याच्या की याला मारतो, त्याला मारतो, किंवा याचं वाट लावतो, ह्याचं वाटोळं करतो, हे जे शब्द जे आहेत त्यांचे त्या डेटावर तुम्ही ते LSTM किंवा RNN ट्रेन करतात. त्या डेटाच्या अनुसार त्या भावनेच्या भोवती किंवा त्या स्टेटच्या भोवती किंवा जे रिप्रेझेंटेशनच्या पार्ट आहे त्याच्या भोवती हे जे वर्ड्सचं प्रोबॅबिलिस्टिक काय म्हणतात त्याला डिस्ट्रीब्युशन तयार होतं. की समजा ह्याच्यामध्ये बदल्याची भावना 0.5 आहे, ह्याच्यामध्ये रिव्हेंजची भावना 0.7 आहे, त्याच्यानंतर सो ऑन अँड सो फोर्थ. तर तुम्हाला अटॅक हा शब्द तिथं काय म्हणतात त्याला हे द्यायचं आहे, काय म्हणतात त्याला प्रेडिक्ट करायचं आहे. मग काय होतं की वर्ड बाय वर्ड ते प्रोसेस करत राहतं, स्टेट्स मॅनिप्युलेशन होत राहतं त्या मॉडेलच्या मेमरीमध्ये, आणि प्रत्येक स्टेटच्या भोवती वर्ड्सचं एक प्रोबॅबिलिस्टिक डिस्ट्रीब्युशन बनतं. आणि मग तुमचं जे मॉडेल आहे त्या प्रत्येक स्टेटच्या प्रत्येक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स कन्सिडर करून त्याच्यावर बेसिकली ट्रेन होतं की कुठल्या प्रकारची कथा चालली आहे, त्याप्रमाणे ते वर्ड प्रेडिक्ट करतं. आणि हा जे लर्निंग आहे ते बेसिकली डीप लर्निंगमध्ये तुम्ही कधी फीचर्स देत नाहीत, फीचर्स बनतात. तर CNN जसे फीचर्स बनायचे तसे याच्यामध्ये जे आहेत सिक्वेन्शियल मॉडेल्समध्ये हे स्टेट्स म्हणजे जे आहेत ते फीचर्स आहेत. आणि त्या फीचर्स भोवती जे जाळे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या वर्ड्सचं, ते जाळ्याचं पण एक काय म्हणतात इंटरकनेक्शन आहे अशा पद्धतीने की जेव्हा एखादं नवीन वर्ड प्रेडिक्ट करायचं झालं तर ते जे स्टेट आहे आणि किंवा प्रोसेस जे इनपुट प्रोसेस करून जी स्टेट बनली आहे आणि त्या प्रत्येक स्टेटच्या कंपोनेंट भोवती जे प्रोबॅबिलिस्टिक डिस्ट्रीब्युशन आहे वर्ड्सचं, त्यांचा काहीतरी काय म्हणतात प्रत्येक स्टेटच्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा परामर्श घेऊन ते मॉडेल प्रेडिक्ट करतं, ते तसं लर्न होतं. असं ती कथा आहे LSTM RSTMचं. म्हणून स्टेट कंपोनंट फार महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये.